आनंदराव नेमाडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केळझर तांडा पंचायत समिती आर्णी अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या 5 दिवसीय प्रशिक्षणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तज्ञ मार्गदर्शकांनी किंवा व्हिडिओ दाखवून विद्यार्थी आपला जागतिक दर्जाची स्वीकार्यता प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय काय केले पाहिजे याची इत्थंभूत माहिती या प्रशिक्षणादरम्यान आम्हाला सांगण्यात आली, दाखवण्यात आलेली आहे। कसं असते, जगाचा अर्थ शोधण्यासाठी कृती ही विद्यार्थी केंद्रित असते, म्हणून तो जगाचा अर्थ कळण्यासाठी विद्यार्थ्यांना जे भविष्यवेधी शिक्षण आहे, या भविष्यवेधी शिक्षणाच्या ज्या पायऱ्या आहेत, जे टप्पे आहेत, त्याच्यातून सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्यातून जावं लागेल, तेव्हाच कुठं आपला विद्यार्थी जागतिक दर्जाची स्वीकार्यता प्राप्त करण्यासाठी सक्षम होईल। तर याच्या ज्या गोष्टी आहे, या 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये जे सुरुवातीपासून प्रारंभिक स्तरापासून तर शेवटपर्यंत नेण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, एकंदरीत हे संपूर्ण प्रक्रियेचं यथाअवकाश अतिशय सविस्तरपणे असं सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणादरम्यान आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। सांगण्यात येण्यापेक्षा ते प्रत्यक्षदर्शी आम्हाला व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे। यामध्ये विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे, विद्यार्थी स्वयंप्रेरित होणे, शिक्षक स्वयंप्रेरित होणे, विद्यार्थी स्वयं अध्ययन करणे। एखादा विद्यार्थी खरोखरच जर प्रेरित होऊन स्वयं अध्ययन करत असेल तर त्यातून मिळणारा आनंद शिक्षकाला किती अपार असतो याचं मूर्तिमंत उदाहरण आम्हाला त्या प्रशिक्षणादरम्यान जे व्हिडिओ दाखवण्यात आले त्यातून आम्हाला मिळालेलं आहे। म्हणजे एकंदरीत हे अध्ययन प्रक्रियेचं जे व्यवस्थापन आहे, जोपर्यंत हे शिक्षकांना कळणार नाही तोपर्यंत आपला विद्यार्थी जागतिक दर्जाची स्वीकार्यता किंवा जागतिक दर्जाचं जे शिक्षण म्हणतो किंवा जे भविष्यवेधी शिक्षण म्हणतो आपण, ते पूर्ण करणार नाही। म्हणून अशा प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आजच्या या काळामध्ये प्रत्येक शिक्षकांना होती आणि ते प्रशिक्षण या काळात या शिक्षकांना आम्हा सर्वांना मिळत आहे। खरोखरच अतिशय चांगली बाब आहे। मी सर्व जे आयोजक मंडळी आहे यांचं खरोखर स्वागत करतो आणि आम्हाला जे प्रशिक्षण दिलेलं आहे, या प्रशिक्षणात नक्कीच आम्ही विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून आणू, एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।